पण खूप जास्त तिखट आहेत ते. सो गाईज होते आणि हे कोरियन रामेन आहे. तर गाईज आजचं माझं हे आउटफिट आहे. हे गाईज कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आजचं माझं हे आउटफिट आहे आणि मी कशी दिसत आहे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही सर्वच जणांनी मला सांगितलेलं आहे की प्लीज मॅम रामेनचा एक व्लॉग बनवा. तर आज मी रामेन बनवणार आहे आणि खरंच ते स्पायसी असते का तर ते आपण ट्राय करूया, बघूया. तर चला किचनमध्ये जाऊया आणि रामेन बनवूया. तुम्ही पण माझ्यासोबत बनवा आणि तुम्ही पण माझ्यासोबत खावा. खाताना माझे एक्सप्रेशन काय असतील, खरोखर ते स्पायसी असेल का नाही आहे तर ते तुम्हाला पण पाहायला मिळेल. तर चला गाईज रामेन बनवूया. सो गाईज इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगायचीच विसरले की मी कोरियन रामेन बनवणार आहे. स्पायसी तर आहेतच कारण की त्याचं जे कवर आहे त्याच्यावरूनच मला समजत आहे की ते खूप जास्त स्पायसी आहेत. तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे गाईज. तर चला लवकर लवकर बनवूया आणि खाऊया. हे गाईस, तर रामेनचे मी 2 पॅकेट आणले होते आणि हे कोरियन रामेन आहे. आणि पण मी आज एकच बनवणार आहे, 2 नाही बनवणार आहे कारण की मी एकटीच आहे. तर मला नाही वाटत आहे मी इतकं जास्त स्पायसी एकाच दिवशी हँडल करू शकेन. सो मी एकच खाणार आहे सध्या, एक नाही खाणार आहे. तर इथे त्यांनी आपल्याला एक पॅकेट दिलेलं आहे. सीझनिंग आणि हे आहे. तर चला बनवूया. सो गाईज पहिल्यांदा आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. तर मी याच्यामध्ये टाकणार आहे हे. सो गाईज इथे मी नूडल्स बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि आता हे छान असे बॉईल झाल्यानंतर याच्यामध्ये मसाला ॲड करायचा आहे जो की खूप जास्त स्पायसी आहे. सो गाईज हे नूडल्स बॉईल झालेले आहेत. आता यामध्ये जे पाणी आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला मसाला ॲड करायचा आहे. सो गाईज यामध्ये जे पाणी होतं ते मी पूर्णपणे काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत. तर चला ॲड करूया. सो गाईज हे रेड नाही झालेलं, हे काहीतरी ब्राऊन कलर झालेला आहे याचा. आणि पण हे स्पायसी तर मला दिसत आहे. चला खाऊया आणि ट्राय करून बघूया हे स्पायसी आहे का नाही. पण याचा कलर मला नाही आवडलेला, पण इट्स ओके. सो गाईज रामेन बनवून झालेले आहेत आणि आता आपण खाणार आहोत. याचा कलर मला जसा हवा होता रेडमध्ये तसा नाही आहे, पण ठीक आहे. थोडा याचा सुगंध फ्रेग्रन्स जो आहे तो थोडासा स्पायसी वाटत आहे. तर चला खाऊया आणि बघूया माझ्या फेसचे एक्सप्रेशन काय होत आहेत की हे ॲक्च्युअलमध्ये स्पायसी आहे का नाही. सो फायनली आता खाऊया गाईज, बघूया हे कसे लागत आहेत. आणि गरम आहे थोडं, पण ट्राय करते. आणि माझ्याकडे काट्याचा जो चमचा असतो तो नाही आहे, सो मी यानेच खाणार आहे. आणि माझ्याकडून थोडेसे जास्त बॉईल झालेले आहेत असं मला वाटत आहे. फास्टमध्ये खायचं आहे ना, फास्टमध्ये खाऊ.
सो गाईज मी रामेन खाल्लेले आहेत आत्ताच आणि मी एक पॅकेट बनवलं होतं, त्यामुळे मला समजलंच नाही की ते कधी संपले. आणि स्पायसी आहेत, लिटिल बिट स्पायसी आहे, जास्त नाही आहे स्पायसी, पण मला अजून स्पायसी हवे होते. आणि थोडेसे हा कलर मला नाही आवडलेला ॲक्च्युली. मला थोडासा रेड कलर हवा आहे रामेनमध्ये, ज्यामध्ये थोडासा स्पायसीपणा जास्त हवा त्यामध्ये. तर मला सजेस्ट करा कमेंटमध्ये की असे कोणते रामेन आहेत जे की रेड कलरमध्ये आहेत आणि खूप जास्त स्पायसी आहेत. तर मी ट्राय करेन ते. पण हे पण खूप छान आहेत आणि सिरियसली आवडलेले आहेत मला. सो मी नेक्स्ट टाईम अजून एकदा ट्राय करेन. तर चला गाईज, आजचा व्हिडिओ मी इथंपर्यंतच ठेवते. नेक्स्ट काय असेल रेसिपीमध्ये मला सांगा, मी ट्राय करेन. आणि थोडंसं स्पायसी असेल अशाच रेसिपी मला सांगा, कारण की मला स्पायसी रेसिपी खूप जास्त आवडतात. सो चला गाईज, बाय.